स्माइल वेलकम. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. वेलकम 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 यू. सो कसे आहात सगळे? आज डे 6 आहे आणि या डे 6 मध्ये या आठवड्याचं शेड्यूल आपलं असं राहील. आपला क्लास आज उद्या होईल, बुधवारी शिवरात्री निमित्त सुट्टी राहील. पण नंतर गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार म्हणजे डे 7 उद्या राहील. मग गुरुवार, शुक्रवार, शनिवार 8 डे 8 डे 9 आणि डे 10 या पद्धतीने आपलं सॅटरडेला आपला क्लासचा लास्ट डे राहील. ओके. सो कुणी कुणी स्पर्शाच्या माध्यमातून हिलिंगच्या ऊर्जांचा आपल्या जीवनामध्ये थोडा तरी अनुभव घेतलेला आहे, इथे थोडी तरी प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केलेला आहे. एनिवन? कविता सोनी मॅडम, काय बदलाव वाटला कविता मॅडम सांगा? एक थोडी प्रॅक्टिस जरी केली असेल तर. मॅडम, माझ्या आता मुलाचा ऍक्सिडेंट झाला, दिराच्या मुलांचा. त्याला मी कंपल्सरी आता रेकी देते. त्याचं खूप लवकर रिकवर झाला असं डॉक्टरने. आणि माझी स्वतःची बॅक पेन होते ना, तर मी आता सकाळी सुद्धा मला म्हणजे मी स्वतःच सेल्फ फिलिंग केलं आणि घेतलं ना, एवढा ऊर्जाचा असतो म्हणजे एकदम गरम गरम झाली माझी बॅक. जसं आपण शेकतो ना, तशी पूर्ण बॅक झाली माझी. ग्रेट. आणि किती लोकांनी कंटिन्युअस जे आपण हे सांगितलं होतं की जाळून टाकायचं आहे, जे काही सफरिंग आहे ते पेपरवर लिहायचं आणि जाळून टाकायचं आहे, असं केलं आणि आज मन खूप हलकं झालेलं आहे. तो लोकांबद्दलचा राग किंवा स्वतःबद्दलचा राग कुठेतरी थोडा तरी कमी झालाय असं कोण आहे? शीतल मॅडम बोला, अनम्यूट करा. हो मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी रोज ते लिहिते. त्यामुळे खूप निगेटिव्हिटी माझी कमी झालेली आहे. आणि परवा जी प्रॅक्टिस घेतली होती ती मी पुन्हा घरी केली. आणि ती माझ्या मिस्टरांना करून बघितली. त्यांना इतकं गरम जाणवलं त्यांच्या पोटाला. आणि नंतर थंडावा जाणवला, म्हणजे दोन्ही त्यांना हे झालेलं. थंड आणि गरम दोन्ही जाणवलं. आणि थोडं त्यांचं पेन पण थांबलं. खूप छान अनुभव आला. मस्त. आणि ग्रेट. निगेटिव्ह खरंच, खरं निगेटिव्ह विचार खूप म्हणजे आता काय लिहा हे पण सुचत नाहीये. ग्रेट. काय आणि लिहायचं. 90 दिवस जर असंच रोज नकारात्मकता आपण जर संपवून टाकली तर काय होईल खूप लाईफ छान. मध्ये? तुमच्या पॉझिटिव्ह आहे ना मॅडम. तुमच्यामध्ये इतकी प्रेरणा घेण्यासारखं आहे ना. तर खूप म्हणजे खूप आभारी, खूप धन्यवाद. थँक्यू. तुमच्या बोलण्यातच खूप प्रेरणा आहे. तुम्ही जे बोलता ना शब्द, त्याच्यातूनच एक ऊर्जा निर्माण तयार होते आमच्याकडे. चला, ग्रेट. असं वाटतं सतत ऐकत राहा. मी सतत तुमचे व्हिडिओ टीव्ही वरती लावते. सतत चालू आहे. आणि त्यामुळे काय, माझा मुलगा पण तो पण अफर्मेशन द्यायला लागलाय. तो येस. पण बोलायला माझा अभ्यास पूर्ण झाला आणि खरोखर त्याच्यामुळे फरक पडला. खूप फरक पडतो मॅडम, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्हिटीने मुलांसाठी किंवा स्वतःसाठी तुम्ही जेव्हा 90 दिवस जे लोक रेकी लेवल 1, रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल प्रॅक्टिस करतात, ऍडमिशन घेतात, त्यांची गोष्ट नाही करत मी. फक्त ऍडमिशन घेतले, मॅडमला पैसे दिल्याने फायदा होणार नाही. फायदा तेव्हा होईल जेव्हा 90 दिवसाची प्रॅक्टिस तुम्ही स्वतःसाठी फॅमिलीसाठी कराल आणि मग 90 दिवसाच्या मागे वळून बघाल ना, एक स्माइल क्रिएट, अरे दॅट वॉज मी. सगळ्यात पहिला बदल आपल्यात होतो. दुसरा खरोखर बदल, खरंच. आपल्या फॅमिलीतले लोक आपोआप बदलल्यासारखे वाटतात. अरे, जी व्यक्ती एवढा राग करायची ती शांत कशी झाली? ऍक्च्युअल खरंच. शांततेच्या ऊर्जा आपल्यामध्ये निर्माण झाली. मुलं अभ्यास करायला लागतात, घरचं वातावरण बदलतं. आणि जेव्हा हो. असा एखादा अनुभव समोर येतो तेव्हा मला तृप्ततेचं एक समाधान वाटतं की ज्या कार्यात मी हात घातलेला आहे, जे कार्य मी माझ्या याच्यावर घेतलेलं आहे. अगदी मी आज सकाळीच म्हणजे दोन्ही बॅचेसमध्ये सांगितलं की माझी सुरुवात माझ्या आयुष्यातल्या आर्थिक सफरिंग आणि सगळ्या सफरिंग मधनं बाहेर पडण्यासाठी मी रेखेत आली होती. असं वाटत होतं की मुलांच्या याच्यात शिक्षणासाठी आपल्याकडे पैसा नाही आहे, फायनान्शियल स्ट्रगल खूप होता. पण आज पैशापेक्षाही असं वाटतं की एखाद्याचा जो फोन येतो की मॅडम मी प्रॅक्टिस केली आणि जीवनातलं हे समाधान मला मिळालं, माझ्या जीवनात हा बदल घडला ना, त्यावेळेस असं वाटतं की नाही, आपण जिंकलो. एक पाऊल, एका घरात तरी एक आनंदाचा चेंज झाला ना, तो मला तिथे आनंद होतो की कुठेतरी आपण त्या आनंदापर्यंत पोहोचलो. चला, थँक्यू. सो सुरू करूया आजच्या विषयाला. आज आपण झिबू सिम्बॉल्स, हेल्थ, रिलेशनशिप आणि फायनान्स, प्रॉस्पेरिटी या सगळ्या गोष्टीसाठी कसं वापरलं जातं हे आपण सांगणार आहे.
समोर नसलेल्या व्यक्तीला रेकी देता येते, पण त्याच्यासाठी तुम्हाला रेकीची सेकंड लेवल शिकावी लागेल आणि मग तुम्ही समोर नसलेल्या जगाच्या पाठीवर कुठल्याही असलेल्या व्यक्तीला रेकी देऊ शकता. त्याचे फायदे आहे, मुलं अभ्यास करत नसतील, मुलांना अभ्यासाला न म्हणता बसवू शकता. एखादा व्यक्ती व्यसनी असेल, त्या व्यक्तीचं व्यसन सोडू शकता. कोर्टाच्या केसेस, प्रॉपर्टीच्या केसेस, नोकरीमध्ये प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्ही रेकीचा उपयोग करू शकता. कोणाचंही मंगल करण्याच्या भावनेतनी तुम्ही रेकीचा वापर करू शकता, पण ते सगळंच्या सगळं या 10 दिवसांमध्ये रेकीच्या लेवल 1 मध्ये शक्य नाही आहे. कारण आपण जो शक्तिपात घेतलेला आहे त्यात आपली जी एनर्जी आहे ती 10% आहे. किती टक्के आहे? 10% आहे. जेव्हा आपण याच रेकी ऊर्जेला सेकंड लेवलमध्ये अटेनमेंट करू आणि काही सिम्बॉल्स आपल्या जोडीला येतील, तेव्हा ही ऊर्जा 40% होतील. आणि शक्तिपात कसा देते हे सांगण्यासाठी तुम्हाला रेकीचं ग्रँड मास्टर करावं लागतं, माझ्यासारखं ट्रेनर बनावं लागतं. तेव्हा तुम्ही शक्तिपात लोकांना देऊ शकणार. शक्तिपात कसा देतो हे या कोर्सचा भाग नाही आहे, ते ग्रँड मास्टर मध्ये शिकवलं जातं. माझ्यासारखं तुम्हाला जर ट्रेनर बनायचं असेल तर ग्रँड मास्टरच्या कोर्सला यावं लागेल आणि तिथे शक्तिपात कसा देतो ही प्रोसेस तुम्हाला शिकवली जाईल. ओके, ठीक आहे. कारण त्याच्यासाठी पहिलीतल्या पोराला आपण 10वीचं गणित सोडवायला देऊ शकत नाही. तसंच रेकीच्या लेवल 1 मध्ये शक्तिपात कसा देतो हे सांगितलं जाऊ शकत नाही. आपली रेकीची सेकंड लेवल जी आहे ती चालू होणार आहे 1, 2, 3 मार्च पासून चालू होणार आहे. 25 दिवसांचं टोटल सेशन आहे. रेकी लेवल 2, रेकी मास्टर लेवल. त्याच्यासोबत 2 कोर्सेस पण तुम्हाला गिफ्टमध्ये दिले जातात जे लोक सेकंड लेवलला येतील. तर ते म्हणजे क्रिस्टल थेरपी आणि पेंडुलम डाउजिंग. कुठल्याही घराचा वास्तू चेक करणं, कुठल्या हरवलेली वस्तू शोधणं हे पेंडुलम डाउजिंगनी शक्य आहे. आणि ॲज अ हिलर तुम्ही लोकांना क्रिस्टल सजेस्ट करण्यासाठी कुठला क्रिस्टल कुठल्या कामात येत असतो हे सांगण्यासाठी तुम्हाला क्रिस्टल थेरपी पण शिकवली जाते. कसा क्रिस्टल चार्ज करायचा, ग्रिड कसं लावायचं, हिलिंग ग्रिड कसं लावायचं हे पण क्रिस्टल थेरपीमध्ये तुम्हाला शिकवलं जाणार आहे. तर ती बॅच आपली 3 मार्च पासून चालू होणार आहे. आणि त्या टोटल कोर्सची जी फी राहणार आहे 4 कोर्सेसची 25 दिवसांसाठी विथ लाईफ टाईम ऍक्सेस आणि रेकॉर्डिंग फक्त 5,000 रुपये राहणार आहे. कंपल्सरी नाही आहे. ज्यांना यायचं आहे त्यांचं स्वागत आहे. ठीक आहे. आता आपण बघणार आहे जिबू सिम्बॉल्स. बाकी प्रश्न उत्तरांचं सेशन नाही आपलं हे. प्रश्न उत्तर आपण नंतर करूया. ठीक आहे. सगळ्यांना लास्ट डेला चान्स भेटणार आहे प्रश्न विचारण्याचा. सो डोंट वरी अबाउट दॅट. माझा प्रॉमिस असतं ज्या दिवशी क्लासचा शेवटचा दिवस असतो, शेवटचा हँडरेज जोपर्यंत असतो तोपर्यंत मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देत असते. ओके, तर आजचा टॉपिक आहे आपला पहिला, तो म्हणजे जिबू सिम्बॉल्स. झिबू सिम्बॉल्स. हे जे झिबू सिम्बॉल्स आहे हे एंजेलिक सिम्बॉल्स आहेत. कोणते सिम्बॉल्स आहेत? एंजेलिक सिम्बॉल आहेत. आणि एंजेलिक ऊर्जांनी, ज्यांना माहिती असेल ना, देवदूत जर शब्द तुम्ही ऐकला असेल, फरिश्ते, एंजल, त्यांच्या ऊर्जांनी परिपूर्ण असलेले सिम्बॉल्स हे झिबू सिम्बॉल्स आहे. हे टोटल 88 सिम्बॉल आहे. पण काळजी करू नका, मी 88 तुम्हाला इथे शिकवू शकत नाही. कारण हा तुम्हाला रेकी लेवल 1 सोबत बोनस देत असलेला कोर्स आहे. याचा रेकीशी काही संबंध नाही. आपण रेकी सोबत आपण याचा यूज करून फायदा मिळवू शकतो. तर हे जे जिबू सिम्बॉल्स आहे हे जेव्हा आपण शिकू तेव्हा हे सगळे जिबू सिम्बॉल्स तुम्हाला कुठे लिहायचे आहेत? लेफ्ट बॉडी पार्टवर ड्रॉ करायचे आहेत. कुठे ड्रॉ करायचे आहे? लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. त्याच्यानंतर याचे स्टिकर्स मिळतात, याचे कॉइन्स मिळतात, ते तुम्ही पर्समध्ये वापरू शकता. जसं आता आम्ही आमच्याकडे एक मनी कार्ड म्हणून आम्ही बनवलेलं आहे, जे आमच्या स्टुडंटला आम्ही देत असतो. म्हणजे जे एक कोर्स आहे त्याच्यामध्ये. तर या पद्धतीने इथे जो आहे हे खालचे सगळे जिबू सिम्बॉल्स आहेत. हेल्थ हे मनी कार्ड आहे पूर्ण. तर हेल्थ, वेल्थ आणि रिलेशन या तिन्हीसाठी हे 3 सिम्बॉल आहे. बाकी हा मॅनिफेस्टेशन आणि समृद्धी फायनान्शियल याच्यासाठी. तर याच्यामध्ये तुम्हाला मी आज असे 6 सिम्बॉल शिकवणार आहे, ज्या 6 सिम्बॉल्सचा वापर तुम्ही पाण्याच्या बॉटलवर ते सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. त्याचे क्रिस्टल्स मिळतात, क्रिस्टल्स कॉइन्स मिळतात. ते क्रिस्टल कॉइन तुम्ही तुमच्या जवळ बाळगू शकता.
त्याच्यानंतर अगदी पायरेट स्टोन, जसं आता माझ्या टेबलवर समृद्धीसाठी जर काही ठेवलं असेल तर हा असा पायरेट स्टोन ठेवलेला आहे. तर पायराइट मध्ये सुद्धा जीबी कॉइन अवेलेबल आहे. त्याच्यानंतर तर त्याचा वापर तुम्ही करू शकता फायनान्शियल समृद्धीसाठी, रिलेशनशिप, हेल्थसाठी. तर सगळ्यात पहिले हे जिबू सिम्बॉल्स पाण्याच्या बॉटलवर तुम्ही ड्रॉ करू शकता सांगितलेल्या कलरने. जो कलरचा सिम्बॉल शिकवला जाईल त्या कलरने तो पाण्याच्या बॉटलवर ड्रॉ करा. त्याचे अशा पद्धतीने प्रिंट काढून, जे मी कार्ड बनवले त्या पद्धतीने कार्ड बनवून तुम्ही पॉकेटमध्ये ठेवायला देऊ शकता, किंवा मग व्यक्ती झोपतो तर त्याच्या पिलो खाली पण तुम्ही हे सिम्बॉल्स गरजेनुसार टाकू शकता. मुलांच्या कॉन्सन्ट्रेशनसाठी तुम्हाला मी सिम्बॉल देणार आहे, जे तुम्ही त्यांच्या टेबलवर ड्रॉ करू शकता, त्यांच्या बुकवर तुम्ही लिहून ठेवू शकता. तर असे जीवनामध्ये जेवढे आवश्यक आहे तेवढे साही सिंबॉल मी तुम्हाला देणार आहे, फक्त पूर्ण श्रद्धेने. या ऊर्जांना वापर करताना फक्त हा प्रश्न नको, ऐसा भी होता है क्या, हे ईश्वर ऐसा ही हो, या पद्धतीने जेव्हा तुम्ही या सिम्बॉल्सचा वापर कराल, डेफिनेटली यू विल गेट द रिझल्ट. तुम्हाला खरोखर या सगळ्या सिम्बॉल्स मधनं रिझल्ट येणार आहे, आणि तुम्ही त्याचा अनुभव तुमच्या लाईफमध्ये खरोखर खूप चांगल्या पद्धतीने, सकारात्मकतेने घेऊ शकणार आहे. ओके. तर सगळ्यात पहिले जो आपण सिम्बॉल शिकणार आहे तो आहे रिलीज सिम्बॉल. ज्या सिम्बॉलच्या युजनी आपण सगळी निगेटिव्हिटी जीवनातली रिलीज करणार आहे, म्हणजे संपवणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. पहिला सिम्बॉल आपण शिकतोय रिलीज. रिलीज कशातली? जीवनातली सगळ्या प्रकारची नकारात्मकता संपवण्यासाठी. जीवनातली सर्व प्रकारची. ठीक आहे. सर्व प्रकारची नकारात्मकता संपवण्यासाठी याचा कलर आहे ब्लू. ब्लू कलरने आपण याला ड्रॉ करणार आहे. ड्रॉ कसा करायचा बघा. ठीक आहे. आणि कुठलाही सिम्बॉल आपण ड्रॉ करू नये तेव्हा 5 बोटांनी काढायचा आहे. हवेत सुद्धा तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. रिलीज, रिलीज, रिलीज. म्हणजे आता समजा की माझा मुलगा अभ्यास न करण्यातल्या ज्या कुठल्या अडचणी आहे त्या कायमस्वरूपी रिलीज झालेल्या आहे. रिलीज, रिलीज, रिलीज. ठीक आहे. माझ्या मुलाचे अभ्यास न करण्याचे कारण, एखाद्याचं कुठलंही अफर्मेशन तुम्ही जोडू शकता. जसं एखाद्या मुलाला नोकरी मिळण्यात ज्या काही अडचणी आहे त्या कायमस्वरूपी रिलीज झालेल्या आहे. रिलीज, रिलीज, रिलीज. या पद्धतीने 5ही बोट आणि तुम्ही तो सिम्बॉल ड्रॉ करून त्या व्यक्तीच्या फोटोवर हिलिंग करू शकता आणि त्याला हिलिंग पोहोचवू शकता. ठीक आहे. आता निगेटिव्हिटी संपवल्यानंतर आपल्याला काय पाहिजे आहे? सगळ्यात महत्वाचं, जर जीवनामध्ये निरोगी असाल तर सगळं काही शक्य आहे, आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे हेल्थ. आता त्याच्यासाठी आपल्याला हेल्थ सिम्बॉलचा आपण वापर करणार आहे, आणि हेल्थ सिम्बॉल ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ हा सिम्बॉल आहे. याचा कलर ग्रीन राहणार आहे. ग्रीन कलर मध्ये याला व्हिज्युअलाइज करायचं किंवा ड्रॉ करायचं आहे. ज्यांनी हे सिम्बॉल इन्व्हेंट केले त्यांनी त्यांच्या हजबंडचा एक रेअर टाईप ऑफ कॅन्सर सुद्धा या हेल्थ सिम्बॉल रोज त्यांच्या पिलो खाली त्यांनी ड्रॉ करून ठेवला, आणि त्याच्यातनं त्यांना रिझल्ट आला. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, संपूर्ण स्वास्थ्यासाठी. समजा आता मला जर माझ्या आरोग्यासाठी हा सिम्बॉल काढायचा आहे तर ग्रीन कलरनी हा सिम्बॉल ड्रॉ करावा लागेल. हा ग्रीन कलर आहे, तर ग्रीन कलरनी बघा मी हा सिम्बॉल ड्रॉ करते. या पद्धतीने तुम्ही लेफ्ट बॉडी पार्टवर हा सिम्बॉल ड्रॉ करून ठेवू शकता. ऍक्सेप्टन्स ऑफ ऑप्टिमम हेल्थ, हेल्थ सिम्बॉल या पद्धतीने तुम्ही ड्रॉ करून ठेवू शकता. ठीक आहे. आता हेल्थ आली, त्याच्यानंतर आपल्याला काय पाहिजे? निगेटिव्हिटी गेली, हेल्थ आली, त्याच्यानंतर पाहिजे जीवनामध्ये प्रेम. पैसा नंतर ठेवा, कारण करोडो रुपये असूनही लोक, कोरोना काळात लोकांनी आत्महत्या केली का? परिवारातले लोक नाहीये आपल्या सोबत, म्हणून परिवार आहे तर सगळा आनंद आहे. तर म्हणून सगळ्यात महत्व आपल्याला फॅमिलीला द्यायचं आहे. आणि म्हणून प्रेम कसं निर्माण करायचं जीवनामध्ये,
तर अनकंडिशनल लव. कसं प्रेम पाहिजे जीवनामध्ये? अनकंडिशनल लव. नाहीतर आजकाल प्रेम कुठल्या तरी अपेक्षेसोबत केलं जातं. तर आता ज्या प्रेमाची आपण व्याख्या करतो आहे ते प्रेम कसं राहणार आहे? अनकंडिशनल लव. अनकंडिशनल लव. याचा कलर रेड. याला ड्रॉ करणार रेड कलर मध्ये. अनकंडिशनल लव. ठीक आहे. विदाऊट एनी कंडिशन, अपेक्षा विरहित प्रेम. खरोखर जगामध्ये या प्रेमाची गरज आहे की कुठल्याही अपेक्षा शिवाय केलं जाणारं प्रेम हे इथे निस्वार्थ भावनेने केलं जाणारं प्रेम इथे सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. ठीक आहे, झालं ड्रॉ करून? जमलं? ओके. आता निगेटिव्हिटी संपली, जीवनामध्ये आरोग्य आलं आणि प्रेमही आलं. त्याच्यानंतर पाहिजे पैसा. आणि तोही कसा पाहिजे? अनलिमिटेड. कसा पाहिजे? अनलिमिटेड अबंडन्स. अनलिमिटेड स्टार नाही आहे ते, शंखाचे शंकरपाळ्याच्या आकाराचे हे आहेत ते. ठीक आहे, डॉटही तुम्ही काढू शकता. त्यानंतरचं आहे अनलिमिटेड अबंडन्स. अन म्हणजे बिलकुल लिमिटेड नसलेली समृद्धी. ब्राऊन और रेड कुठल्याही कलरने काढलेला चालतो. अनलिमिटेड अबंडन्स, ब्राऊन और रेड. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला जी आर्थिक समृद्धी पाहिजे तर त्याच्यासाठी अजून याच्यासोबत आपण एक सिम्बॉल ऍड ऑन करू शकतो. तो म्हणजे प्रॉस्परिटी. प्रॉस्परिटी कलर ग्रीन. प्रॉस्परिटी सिम्बॉल ग्रीन कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. जीवनामध्ये समृद्धीसाठी आपल्याला या सिम्बॉलचा वापर आपण करू शकतो. आणि त्याच्यानंतर आपल्या मुलांच्या अभ्यासासाठी आपल्याला दोन सिम्बॉल मी देत आहे, जे मुलांचं कॉन्सन्ट्रेशन आणि ग्रहण क्षमता वाढवणारा सिम्बॉल तो तुम्हाला मी आता देणार आहे. जो तुम्ही मुलांच्या नोटबुकवर, त्यांच्या पुस्तकांवर कोपऱ्यांमध्ये सांगितलेल्या कलरनी छोटस ड्रॉ करून बघा. त्यांच्या टेबलवर ड्रॉ करा. यू विल गेट द रिझल्ट. तर पहिला सिम्बॉल आहे अभ्यासासाठी रिसेप्टिव्हिटी. ग्रहण क्षमतेसाठी हा सिम्बॉल आहे. रेड कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे. सोपा आहे. ठीक आहे. रिसेप्टिव्हिटी रेड कलर मध्ये ग्रहण क्षमतेसाठी सिम्बॉल आहे. आणि एक देते आहे एकाग्रतेसाठी. नेक्स्ट सिम्बॉल जो मी तुम्हाला सांगणार आहे तो एकाग्रतेसाठी आहे. याचा ऑरेंज कलर आहे. ठीक आहे. एकाग्रतेसाठी मुलांच्या नोटबुकवर अगदी असं पुस्तकाचं कॉर्नर आहे ना, तिथे रेड आणि ऑरेंज कलरने तुम्ही ड्रॉ करून ठेवले तरी देखील तुम्हाला रिझल्टमध्ये फरक दिसेल. मुलांचा पाठ न होणाऱ्या प्रश्नांच्या तिथे तुम्ही 5 बोटांनी मुलांच्या पाठीवर जाऊन जरी तुम्ही हे सिम्बॉल डोक्याच्या साईडने टाकले तरी देखील, पण तुमचा पहिले विश्वास असला पाहिजे की खरंच हे सिम्बॉल ड्रॉ केल्याने काही होणार आहे का. आणि त्याच्यानंतरचा सिम्बॉल आहे अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे इनर ब्युटीसाठी. शरीराच्या ब्युटीपेक्षाही मनाची ब्युटी, इनर ब्युटी एखाद्याच्या लाईफमध्ये क्रिएट करण्यासाठीचा सिम्बॉल आहे. ब्युटी सिम्बॉल ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ करायचा आहे.
सोपं आहे. याला ब्लॅक कलर मध्ये ड्रॉ करायचा, ठीक आहे. शारीरिक आणि आंतरिक ब्युटी निर्माण करण्यासाठी या सिम्बॉल्सचा उपयोग आपण आपल्या जीवनामध्ये निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. तर हे जे जिभूचे सिम्बॉल आहे, पूर्ण श्रद्धेने जर तुम्ही तुमच्यासाठी, तुमच्या फॅमिलीसाठी वापरले, विश्वास ठेवला, तर तुम्ही अनेक सिम्बॉल याचा वापर रेकी सोबत करून तुमच्या जीवनातील बऱ्याचशा समस्यांवर तुम्ही सहजतेने सोल्युशन देऊ शकणार आहे. ज्यांचे हे सिम्बॉल ड्रॉ करायचे राहून गेले असतील, त्यांनी आता आपलं आजचं रेकॉर्डिंग बघा. म्हणजे तुम्हाला रेकॉर्डिंग बघून तुम्ही या सिम्बॉल्सला ड्रॉ करू शकाल आणि त्याचा फायदा घेऊ शकाल. ठीक आहे. हे ड्रॉ करताना तुम्हाला लेफ्ट हँडवर ड्रॉ करायचे आहे. जसं आता मी तुमच्यासमोर हेल्थ सिम्बॉल ड्रॉ करून दाखवला, तर तो तुम्हाला लेफ्ट बॉडी पार्टवर कुठेही ड्रॉ करू शकता. अगदी पायावर सुद्धा तुम्ही ड्रॉ करू शकता, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बट इट शुड बी इन युअर औरा. का बरं? पाण्याच्या बॉटलवर जेव्हा तुम्ही ड्रॉ कराल आणि एक अबंडन्सचा किंवा प्रॉस्पेरिटीचा सिम्बॉल टाकला, हेल्थचा सिम्बॉल, एका वेळेस तुम्ही, मी जरी 6 सिम्बॉल शिकवले तरी यूज करताना तुम्हाला कुठलेही 3 सिम्बॉल वापरायचे आहे. जर मी हातावर ड्रॉ केले तर तुम्हाला 3 सिम्बॉल ड्रॉ करता येतील, 3 पेक्षा जास्ती वापरायचे नाही. किती दिवस करायचे? जेवढ्या दिवस तुम्हाला ते गोष्टी तुमच्या जीवनाचा भाग बनत नाही, ते पॉझिटिव्हिटी तुमच्या लाईफमध्ये येत नाही, तोपर्यंत तुम्हाला या सगळ्या सिम्बॉल्सला ड्रॉ करायचं आहे. बरोबर नाही? मी जसं तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलं की 2 वेळचं जेवण म्हणजे रेकी आहे आणि त्याचा वापर करू शकता. आता इथे प्रश्न आला, मॅडम सिम्बॉलचा टॅटू करता येतो का? याचं खूप सुंदर माझ्याकडे उदाहरण आहे. माझी एक फ्रेंड आहे, जी माझी स्टुडंट होती. तिला एवढी घाई, हा प्रॉस्परिटीचा सिम्बॉल शिकवला. लिटरली त्याचे माझ्याकडे कॉईन अवेलेबल आहे. प्रायरेटमध्ये कॉईन आहे, ग्रीन ॲव्हेंचरमध्ये कॉईन आहे, जे पैशाच्या समृद्धीसाठी आहे. आता तिने काय केलं, घाई घाईत मला म्हणे तू फोटो पाठव, मी टॅटूच्या दुकानात आहे आणि मला टॅटू ड्रॉ करायचा आहे म्हणे. मी फोटो पाठवला, तर फोटोमध्ये काय होते, डिरेक्शन चेंज होते की नाही? आता माझा राईट हँड, आता मी कॅमेरा याचा स्विच केलेला म्हणून तो तुम्हाला राईट साईडला दिसतो, अदरवाईज तो तुम्हाला या साईडला दिसू शकतो. आता तुम्हाला कसा दिसतोय तो ऍज पर युअर सेटिंग. तर त्यांनी काय केलं, तिने तो टॅटू काढला, मग मला दाखवला, बघ म्हणे. मी बघितला, तो उलटा झालेला होता. आता त्याच्यानी समृद्धीत फरक पडला नाही, पण तिला एक वाईट सवय होती, दर महिन्याला 5-6 हजाराचे कपडे घ्यायची, गरज नसताना कपड्यांचा ढीग लावायची. ती तिची सवय कमी झाली आणि जे अतिरिक्त खर्च होत होते ते तिचे कमी झाले. आता विचार करा, महिन्याला 5,000 वाचायला लागले तर वर्षाचं 60,000 तसंच सेव्हिंग होऊन राहिलं तिचं. पण जर तो सरळ झाला असता तर ऍक्च्युअल मध्ये आर्थिक समृद्धीसाठी अजून कामात आला असता. तर त्याच्यामुळे टॅटू माणूस आहे, आज माणसाला पैसा पाहिजे, उद्या प्रेम पाहिजे राहील, मग आरोग्य पाहिजे राहील, तर त्या गरजा बदलत जातात. तर बेटर वे, जब जो जरूरत है वो सिम्बॉल ड्रॉ करो, त्या सिम्बॉलला व्हिज्युअलाइज करणे वापरा, आहे की नाही? कशाला अडकडून पडून राहायचं याच्यातच? कारण मनुष्याचं मन चंचल असते ना, आज ये तो कल वो. रोज रोज डाळभाजी खायला आवडेल का? विकेंडला काहीतरी लोकांना वेगळं पाहिजे असतं, आहे की नाही? म्हणून टॅटू बिटू बनवायच्या भानगडीत नका पडू. ओके. तर इथे आपण जिबू सिम्बॉल शिकलो, ज्याचा उपयोग कसा करायचा. अजून काही क्लिअरिटी पाहिजे असेल तर जस्ट आजचा व्हिडिओ परत एकदा रिपीट बघा, म्हणजे तुम्हाला आयडिया क्लिअर होतील. हो, इथे हेल्थ, मला संपूर्ण स्वास्थ्याला प्राप्त झालेला, मी हेल्थ सिम्बॉल ड्रॉ केला तर इनफ आहे. प्रॉस्पेरिटी, मला जीवनामध्ये आर्थिक समृद्धीचा लाभ होता, प्रॉस्पेरिटी आणि अनलिमिटेड अबंडन्स, सगळ्या सुखांचा अनुभव मी माझ्या जीवनामध्ये घेत आहे. ठीक आहे. ओके. तर या पद्धतीने हे जिबू सिम्बॉल्स रेकीचा भाग नाही आहे, पण रेकी सोबत वापरून आपण याचा बेनिफिट आपल्या लाईफमध्ये खूप चांगल्या पद्धतीने निश्चितच घेऊ शकतो. सो आता मी तुम्हाला एक्सप्लेन करते आहे रोगांवर, कुठल्याही आजारांवर रेकीद्वारा उपचार करण्याचं प्रोटोकॉल, जे तुम्हाला पीडीएफच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जाईल आणि ते तुम्ही पुढे पुढे वापरू शकता प्रॅक्टिससाठी. पण लक्षात घ्या, रेकी लेवल 1 म्हणजे 10% ऊर्जा आहे. रेकी लेवल 2 मध्ये काही सिम्बॉल्समुळे तुमची 40% एनर्जी होते आणि रेकीच्या थर्ड लेवलमध्ये तुम्ही 100% ऊर्जांचा अनुभव घेता, ज्यात तुम्ही मोठ्यातल्या मोठ्या आजार किंवा मोठ्यातल्या मोठ्या प्रॉब्लेमवर सहजतेने सोल्युशन देऊ शकता. पण त्याच्यासाठी रेकी म्हणजे मॅजिक नाही आहे, तुमचा ट्रस्ट पाहिजे, दैनंदिन लेवलवर प्रॅक्टिस पाहिजे. लोक मला म्हणतात, मॅडम किती दिवस करायचं? मी म्हटलं, 2 वेळेस जेवतो ना आपण रोज, कमीत कमी
बरोबर की नाही? रेकॉर्डिंग याचं दररोज ज्या ग्रुपवर तुम्ही आहात त्या ग्रुपवर अपलोड केल्या जातं यूट्यूबची लिंक. ज्यांनी माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल त्यांना दैनंदिन रेकॉर्डिंगचं नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही रेकॉर्डिंग तिथून बघू शकता. तर ज्यांनीही यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नाही आहे ते सबस्क्राईब करा, कारण लवकरच आपण तिथे विविध क्रिस्टलच्या माहिती देणारे व्हिडिओ टाकणार आहोत. जिबो सिम्बॉल्सच्या बाकीच्या सिम्बॉल्सची पण माहिती देणार आहोत. एंजल्स NLP याचे काय असतं याचे डिटेल्स व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहोत. ठीक आहे. PDF नोट्स तुम्हाला ग्रुपवर फक्त आता आज तुम्हाला आजार आणि त्याचे निदान एवढंच भेटेल. बाकीचे नोट्स तुम्हाला क्लासच्या शेवटच्या दिवशी ग्रुपवर मी पाठवणार. ठीक आहे. ओ लेट मी शेअर. जान्हवी, एक मिनिट. नोट्स फर्स्ट लेवलचे. ओके. तर आता आपण बघतो आहे रोग आणि त्याच्यावर रेकीद्वारे उपचार कसा करायचा. बघा, रेकी लेव्हल 1 मध्ये तुमच्या जो कुठलाही सिम्बॉल नाही आहे. ठीक आहे. कुठलाही सिम्बॉल नाही आहे, त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही हात रब करून तिथे एक एनर्जी बॉल टाकून तुम्ही तिथे त्या पद्धतीने आपण या सगळ्याचा उपयोग हिलिंगचा उपयोग करू शकतो. म्हणजे जो भाग दुखतोय, पोट दुखतंय पोटावर हात ठेवला, डोकं दुखतंय डोक्यावर हात ठेवला, या पद्धतीने आपण करू शकणार आहे. हा, सगळ्यात महत्वाचं उद्याचं मी थोडं सिलेबस सांगते. उद्याचं आपलं जे सिलेबस आहे आपण औरा बघायला शिकणार आहोत. कुठल्याही व्यक्तीचा दोन लोकांचा औरा एकमेकांमध्ये कसा मिक्स होतो, त्याच्यामुळे पॉझिटिव्ह व्यक्तींचा औरा पॉझिटिव्ह लोकांशी कसा कनेक्ट होतो, किंवा नकारात्मक व्यक्ती आपल्या औरामध्ये आल्यावर आपल्याला कसं तब्येत बरं न वाटणं किंवा बाकीचे प्रॉब्लेम क्रिएट होणं हे कसं होतं हे प्रॅक्टिकली आपण उद्या मी तुम्हाला दाखवणार आहे. कुठल्याही व्यक्तीचा औरा बघायला शिकवणार आहे. तर उद्याचं सेशन खूप महत्वाचं आहे, मिस करू नका. एखाद्या व्यक्तीला स्पर्श न करता त्याच्या शरीर लेवलवर कुठे दुखणे आहे हे तुम्ही ओळखू शकणार आहे उद्याच्या सेशनमध्ये. तर उद्या एक व्यक्ती तुमच्या जवळ प्रॅक्टिससाठी अवश्य ठेवायची आहे. का बरं? कारण त्याचा औरा तुम्हाला बघायचा आहे. त्या दोन व्यक्ती जवळ येतात तर औरा कसा कनेक्ट होतो हे सगळं आपण बघणार आहे. ठीक आहे. सो मस्त मजा येणार आहे उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये तुम्हाला, की बाबा आपण आपल्या या उघड्या डोळ्यांनी दुसऱ्यांचा औरा बघू शकतोय, किंवा त्याच्या लाईफमध्ये कुठे सफरिंग चालू आहे हे पण आपण बघू शकतो. तर या सगळ्या गोष्टींसाठी उद्या एक व्यक्ती जर तुमच्यासोबत प्रॅक्टिकलसाठी असले तर तुम्हाला उद्याच्या प्रॅक्टिकलमध्ये सहभाग घेताना खूप मजा येणार आहे. सो डोंट मिस टुमॉरो सेशन, कारण उद्या महत्वाचं सेशन आहे. औरा क्लिन्झिंग कसा, फक्त औरा बघायचा नाही तर औराचा क्लिन्झिंग कसं करायचं हे बघणार आहे. कारण एका औरा क्लिन्झिंग मध्ये 30 to 40% प्रॉब्लेम आपण तसेच सॉल्व्ह करू शकतो. आणि मग बाकीचा उपचार आपण हिलिंगच्या माध्यमातून देत असतो. तर आता आपण बघणार आहे रेकीद्वारे कुठल्याही आजारांवर कशा पद्धतीने निदान करायचं. आता ऍक्च्युली डॉक्टर मिकॉसिननी ट्रीटमेंट करण्यासाठी रेकीमध्ये 24 पॉइंट सांगितलेले आहेत. किती पॉइंट सांगितलेले आहेत? 24 पॉइंट. पण रेकी प्रवाहित व्हायला एका पॉइंटवर किती एनर्जी लागते? 3 मिनिटं कमीत कमी लागत असतात. मग आता 3 मिनिटं 24 × 3 म्हणजे 72 मिनिट्स इथे कमवायला जातो, पण खायला वेळ नाही आहे की नाही? सकाळी उठल्यापासून सगळं काम धाव धाव धाव, स्वतःसाठी किती वेळ देतात? तो किती लोक आहे जे इमानदारीने जगण्यासाठी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी 1 तास रोज देतात? 1 तास डेली दिला जातो स्वतःच्यासाठी. 295 लोकांपैकी फक्त 2 लोकांनी हँडल्स केला. आता जर आपण हा रेशो पकडलाय ना टोटल क्लासमध्ये तर 10%च्या वर तर जाणारच नाहीये. बरोबर की नाही? सो 90% लोक जगून राहिले. पण कसे जगून राहिले आहेत? आता तुम्हाला एक सुंदर उदाहरण देते. इथे बसलेल्यापैकी किती लोक असे आहेत ज्यांच्या शरीरावर काहीतरी दुखणे आहेत, काहीतरी आजार आहेत शरीर लेवलवर? कितने हंड्रेड? बापरे. आता हात
जास्ती वाढले. आता एक पेक्षा जास्ती 2-3 दुखणे असणाऱ्या लोकांनी हँडल करा, एकच नाही. 2-3 शरीरावर प्रॉब्लेम आहे, बीपी पण आहे, शुगर पण आहे, कोलेस्ट्रॉल वाढलाय, थायरॉइडही आहे, वजनही वाढलाय, आणि बाकीचे अंग बिंग दुखत बिखत राहते तसेही आहेच आहे. ओके. फिक्सल 2. आता नावन जोडण्या झाल्या. काय नाव मॅडम, जरा अनम्यूट करा बरं स्वतःला. हा बोला मॅडम. हॅलो मॅम. हा बोला. हा, मी अनिता कुलकर्णी, कुठून आहात? कोल्हापूर. कोल्हापूर. ओके. काय काय त्रास आहे मॅडम तुम्हाला? बीपी आहे आणि गुडघेदुखी आहे. बीपी आहे आणि गुडघेदुखी आहे, आणखी? आणखीन काही नाही. पक्क? जरा हो. डोक्यापासून पायापर्यंत अजून आठवून घ्या, काही दुखते बिकते का? नाही नाही नाही. ठीक आहे. ओके. अजून ओके. आपण सुरेखा मॅडम. सुरेखा मॅडम नाही, थोडंसं कमी, 40-45 वयातले पाहिजे मला जरा, जे दुखणे दुखणे करतात असे. 40-45 वयावाले ज्यांचे दुखणे आहे. संतोष खोत सर, अनम्यूट करा. हा, गुडघे दुखतात. गुडघे दुखतात, आणखी? म्हणजे ऍक्सिडेंट झालेला होता, हा. पटेला कट आहे. ओके. आता आपल्याकडे बरेचसे लोक असे असतात की ज्यांना बीपी पण आहे, शुगर पण आहे, थायरॉइड पण आहे, अंगपाय पण दुखत असतं. असे पण लोक असतात. असं एखादा व्यक्ती आहे का की 2-4 प्रॉब्लेम? मानेचा मणक्यात एक गॅप आहे. ऍडव्होकेट सुचिता मॅडम, अनम्यूट करा. काय काय हो? डायबिटीज आहे आणि गुडघे दुखतायत. डायबिटीज आहे आणि गुडघे दुखत आहे. ओके, आणखी? आणखी फ्रोजन झालेलं आहे हाताला. हा, आणखी? बस एवढंच. ओके. आता मॅडम, फ्रोझनचा प्रॉब्लेम, गुडघेदुखीच्या प्रॉब्लेमसाठी ऑर्थोपेडिक कडे जातील. जाऊन आले तुम्हाला ऑलरेडी. शुगरची गोळी देणार नाही, बरोबर की नाही? तो म्हणेल तुम्हाला एमडी मेडिसिनला दाखवा, बरोबर आहे. आणि एखाद्याला अजून किडनीचा प्रॉब्लेम आहे, किडनी स्पेशालिस्टकडे जावं लागते. लिव्हरचा प्रॉब्लेम आहे, पोटाच्या दुसऱ्या डॉक्टरकडे जावं लागतं. अस्थमा आहे तर चेस्ट स्पेशालिस्टकडे जावं लागतं. हार्टचा प्रॉब्लेम आहे, हार्ट स्पेशालिस्टकडे जावं लागतं. आता एखाद्याचे गुडघेही दुखून राहिले, बीपी पण आहे, हार्ट प्रॉब्लेम पण आहे, आणि किडनीवर पण इफेक्ट पडलाय, कोणत्या डॉक्टरकडे जावं? विचार करा. ही दिस इज द रिअल कंडिशन. लोक दवाखान्यात जातात, रिपोर्ट करतात, पण त्यांच्या बऱ्याच वेळेस त्यांच्या रोगांचं निदानच लागत नाही. निदान लागेपर्यंत कधी कधी तो व्यक्तीच पासआउट झालेला असतो. बघितलंय आपण असं? आजकाल तुम्ही आजूबाजूला ऐकत असाल की एखाद्या व्यक्तीला 4th स्टेजचा कॅन्सर झाल्यावरच डिटेक्ट होतो. शेवटी कळलं, तो माणूस ना 15 दिवसात गेला, असं ऐकतो आपण आजूबाजूला. कळलंच नाही, चांगला हट्टाकट्टा होता. कोरोनाच्या वॅक्सिन नंतर तर आये दिन कमीत कमी वयातल्या लोकांना हार्ट अटॅक येताना बघतो. 14-15 वर्षाच्या मुलांना सुद्धा हार्ट अटॅक येऊन राहिलेला आहे. मग आता मला सांगा की या सगळ्या प्रॉब्लेमसाठी आजार, मेडिकल भाषेमध्ये जर तुम्ही आजारांना नाव द्याल तर बिमारीचे नाव किती हजारांवर निघतील हो? हजारांवर आहेत की नाही? 2-3 हजार आजारांची नावं असेल, मग 2-3 हजार आजारांसाठी तुम्ही कोणत्या कोणत्या दवाखान्याचे दरवाजे ठोकणार आणि किती पैसा खर्च करणार, सांगा? आहे का पॉसिबल? मग तुम्ही आजारांवर फोकस करायचा, कारण आपण काय करतोय, ठीक कोणाला करून राहिलेलो आहे? बिमारीला ठीक करण्याचा प्रयत्न करतोय, बरोबर आहे. पण बिमारी आज एका ऑर्गनची होते, दुसऱ्या ऑर्गनची येऊ शकते. मग ठीक कोणाला करायचंय, बिमारीला की बिमारीच्या कारणांना? कारण आपल्या जीवनामध्ये जर एखादा आजार निर्माण झालेला है, नॅचरोपॅथी काय म्हणते, अगर हमारे शरीर में कोई बीमारी है तो उसके लिए हमने कारण दिया है, कारण हटा दो बीमारी अपने आप हट जाएगी. पण मेडिसिन, एखाद्याला शुगर डिटेक्ट झालं, डॉक्टर काय म्हणतात, काळजी करू नका, एवढी गोळी रोज एक टाइम घ्या जेवणाच्या आधी, तुमचं शुगर नॉर्मल येईल. पण एक तरी असा माणूस आहे का ज्याने शुगरची गोळी चालू केली आणि त्याची बंद झाली? गोळीचं प्रमाण वाढलं, एक टाइमची गोळी 2 टाइमवर झाली,
नाहीच प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर गोळी इन्सुलिनवर आली, मग रेटिनोपॅथी, न्यूरोपैथी, किडनी फेल्यूर। यस और नो? सुना है हमने आजू बाजू में ऐसा होता है। सुरुवात त्या बीपीच्या शुगरच्या एका गोळीपासून झालेली असते, तेच बीपीचं हार्ट अटॅक पर्यंत नेऊन पोहोचवतात। मग विचार करा, मेडिकल सायन्स इमर्जन्सीमध्ये खूप आवश्यक आहे। एखाद्या व्यक्तीचा चालताना ऍक्सिडेंट झाला, एखाद्या गाडीने अपघात झाला, तर तिथे त्याला मेडिकल सायन्सची गरज आहे, आहे की नाही? त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊन त्याच्यावर ऑपरेट करणं, एखाद्या लेडीजला बाळाला जन्म देताना सिझरिनची गरज पडली तर मेडिकल सायन्सची गरज आहे। येस ऑर नो? पण सर्दी, खोकला, डोकंदुखी, डिप्रेशन, एन्झायटी, सगळ्याच गोष्टींसाठी आपण गोळ्या घ्यायला लागलो। तो शुगर का झाला हो शरीरामध्ये? तो बीपीचा प्रॉब्लेम का आला? थायरॉइड का झाला? याचा विचार केला का? आपल्याला आपण डॉक्टरांकडे जाऊन गोळ्या दिल्या की आपल्याला बरं होईल एका आशेने कंटिन्यू वर्ष लोक 20-20 वर्ष शुगरच्या गोळ्या घेतात, पण एकाची तरी गोळी बंद झाली का? याचं रिझन तुम्हाला सांगते, आपला फोकस बिमारीवर आहे, दुरुस्त होण्यावर नाहीये। आपण फक्त त्या आजाराला, शुगर माझं मीटरवर बरोबर नॉर्मल रेंजवर आलं पाहिजे, माझं बीपी मशीनवर नॉर्मल आलं पाहिजे, याच्या पलीकडे माझा बीपी कायमस्वरूपी बीपीची गोळी बंद झाली पाहिजे किंवा शुगरची गोळी बंद झाली पाहिजे, एवढी मानसिकता इथे बसलेल्यांपैकी कोणाची आहे सांगा? विचारच नाही क्रिएट झाला ना आतापर्यंत की आम्हाला बाहेर पडायचं आहे। तुम्हाला सांगायला आनंद होतो की मी माझंच उदाहरण सांगते, माझ्या सेकंड डिलिव्हरी नंतर मला थायरॉइड डिटेक्ट झालेला होता आणि मला जास्तीत जास्त मी 1 वर्ष गोळी घेतली, 100 mg ची गोळी चालू होती। नागपूरच्या सगळ्यात मोठ्या थायरॉइड स्पेशालिस्टने माझी गोळी बंद केली। आज टचूड गेले 14 वर्ष झाले मला थायरॉइडची कुठलीही गोळी चालू नाहीये। दर 6 महिन्यात, वर्षभरात मी थायरॉइड चेक करते, माझे रिपोर्ट नॉर्मल आहे। आणि आपल्याकडे कितीतरी स्टुडंट असे आहेत ज्यांच्या शुगर आणि बीपीच्या गोळ्या बंद झालेल्या आहेत, थायरॉइडचे रिपोर्ट नॉर्मल आलेले आहे, थायरॉइडची गोळी बंद झालेली आहे। का बरं? कारण पहिले हा विचारच माइंडमध्ये येत नाही की आम्ही बिना गोळीशिवाय जगू शकतो। आहे का? किती लोकांना वाटतं की बिना गोळीशिवाय आम्ही जगू शकतो? की नाही, गोळी घेतल्याशिवाय होत नाही। आपल्याला आपल्या जीवनशैलीवर हे बघा, जसा तुमचा फोकस असेल तशी तुमची एनर्जी जाईल, आणि ज्या पद्धतीने एनर्जी जाईल त्याच पद्धतीने जीवनामध्ये रिझल्ट येईल। तर इथे बसलेल्यापैकी किती लोक स्वस्ततम आयुष्य जगायची पहिली इच्छा बाळगतात? कारण हा देह आहे तोपर्यंत सगळी दुनिया आपली आहे। ज्या क्षणी या देहातून प्राण नावाची ऊर्जा गेली ना, आपल्याच नातेवाईक 4 तासात पोचून मोकळे होणार आहे। म्हणून सगळ्यात पहिलं महत्व या जगामध्ये जर कोणाला द्यायचं असेल ना, ते स्वतःला, स्वतःच्या देहाला द्या, जे तुम्ही आतापर्यंत सगळ्यात शेवटच्या क्रमांकावर ठेवलं होतं, जे आपण मागे लिस्ट केली। अपने ही लिस्ट में अपना स्थान ही नहीं था। जर तुम्हाला खरोखर सुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न जीवन जगायचं असेल तर या देहामध्ये, नहीं तो क्या होते, सारी जिंदगी चली जाती है पैसा कमाने में और बुढ़ापा चला जाता है कमाए हुए पैसे दवाखाने में देने में। असं जीवन जगायचं आहे का? आपल्या एवढ्या मेहनतीचा पैसा फॉरेन टूर करण्यात घालवायचा आहे रिटायरमेंट लाईफ मध्ये, की डॉक्टरांच्या तिथल्या पॉश हॉटेल सारख्या रूम मध्ये द्यायचं? सांगा, चॉईस तुमची आहे। अगर अभी यहाँ पे आई गए हो रेकी मध्ये इथपर्यंत, तर आता याच्यावर थोडासा वर्क करा, मेहनत करा आणि त्याच्यानुसार रिझल्ट द्या। आज आपल्याकडे रिझल्ट आहे, डॉक्टरांच्या घरचे आजार ठीक झालेले आहेत। मला सांगायला आनंद होतो की आज महाराष्ट्रातले 350+ मेडिकल प्रॅक्टिशनर्स माझे स्टुडंट आहेत, जे ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक, नॅचरोपॅथी अशा वेगवेगळ्या याच्यावर प्रॅक्टिस करतात आहे। आय एम हॅपी टू से दॅट। दुसरं सांगायचा आनंद होतो की कलाम सरांसोबत काम केलेले सायंटिस्ट डॉक्टर रवी शिंदे सर, जे आज मोदीजींच्या ऍडवायझरी कमिटीमध्ये आहेत, ती व्यक्ती माझी स्टुडंट आहे। मला सांगायला आनंद होतो, त्या व्यक्तीने माझ्याकडनं रेकीच्या 3 लेवल, क्रिस्टल थेरपी, त्याच्यानंतर पेंडुलम डाउजिंग आणि एंजल थेरपी, टॅरोट कार्ड रिडिंग सगळं शिकले। एवढे मोठे व्यक्ती आहेत। आणि विशेष करून मी 2दा पुण्याला प्रोग्राम केला, दोन्ही वेळा ते भेटायला आले। मी माझं भाग्य समजते की एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना शिकवायचा चान्स मिळाला। आज तुम्ही समोर आहात, तर आज आपण बघणार आहे रेकीच्या द्वारे आजारांचं निदान कसं करायचं। तर याच्यासाठी आपण जो फोकस करणार आहे तो 7 चक्रावर करणार आहे। कारण 24 पॉइंट्सला 72 मिनिटं हिलिंग द्यायला तुमच्याकडे नाही आहे, तुम्ही खूप बिझी लोक आहेत की नाही? बिझी लोक प्रत्येक जण आपापल्या लाईफमध्ये बिझी आहे,
पण उत्तम स्वास्थ्यासाठी 21 मिनिटं देऊ शकाल का? सात्विक 21 आणि 4 मिनिटाचं औरा क्लिन्झिंग मी तुम्हाला उद्या शिकवणार आहे. तर 30 मिनिटं उत्तम स्वास्थ्यासाठी स्वतःला द्यायचे आहेत. 7 चक्रांना ऍक्टिव्हेट करायचं आहे. आणि आता जेवढे पॉइंट तर ज्यांना आपण 7 चक्र शिकवणार आहे गुरुवारी, बुधवारी आपल्याला शिवरात्रीची सुट्टी राहील, गुरुवारी मी ते 7 चक्र शिकवणार तुम्हाला. तर पहिले मी तुम्हाला 7 चक्रांच्या पोझिशन सांगून देते, ज्याच्यामुळे तुम्हाला आजचा टॉपिक समजायला मदत होईल. ठीक आहे. ब्रह्मांडी ऊर्जांचं प्रवेशद्वार हे चक्र म्हणजे क्राऊन चक्र. हे चक्र कोणतं आहे? क्राऊन चक्र. लक्षात ठेवा, मग मी तुम्हाला नोट्स पण देणार याचे. हे आहे थर्ड आय चक्र म्हणजे आज्ञा चक्र. भुवयांच्या थोडं वर हे आहे आज्ञा चक्र. थ्रोट चक्र, गळ्याच्या जागी थ्रोट चक्र, विशुद्ध चक्र म्हणतात. सेंटर ऑफ द चेस्ट विशुद्ध चक्र, आपला हार्ट चक्र म्हणजेच अनाहत चक्र. सेंटर ऑफ द चेस्ट अनाहत चक्र, हार्ट चक्र. नाभीच्या 3 बोट वर, नाभीच्या 3 बोट वर जे नाभी आहे इथे, नाभीच्या 3 बोट वर मणिपूर चक्र. नाभीच्या 3 बोट खाली स्वाधिष्ठान चक्र आणि जेनेटिक ऑर्गनच्या समोर म्हणजे रूट चक्र. हे सगळे चक्र तसे तर आपल्या स्पाईन मध्ये असतात, पण आपण मागे हात ठेवू शकत नाही म्हणून आपण सगळ्या चक्रांना समोर हात ठेवतो. तर आता जे मी तुम्हाला पॉइंट सांगणार आहे ते सगळे पॉइंट याच 7 चक्रानुसार सांगणार आहे. ठीक आहे. याच 7 चक्रानुसार 7 चक्र डिटेलमध्ये शिकवणार आहे, काळजी करू नका. आज फक्त मी तुम्हाला समजावे म्हणून पॉइंट सांगत आहे. 7 चक्रांच्या पूर्ण जागा आणि त्यांचं काम डिटेलमध्ये आपण एक्सप्लेन करणार आहोत. तर आता पोटा संबंधित कुठलाही आजार असेल, जसं उलटी आहे, दस्त आहे, कब्जियत आहे, गॅस आहे, अपचन आहे, खाण्यापिण्यामध्ये अरुची आहे, चेहऱ्यावर पिंपल्स आहे किंवा काळे पांढरे डाग आले असतील, गोरे होण्यासाठी, बुद्धी वाढवण्यासाठी आणि आनंद प्राप्तीसाठी. बघा, एवढ्या सगळ्या प्रॉब्लेमवर एकच इलाज. रेकीला कॉल करायचा, थँक्स टू मी, थँक्स टू रेकी म्हणायचं, दोन्ही हात रब करायचे आणि उपाय आहे, एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात मणिपूर चक्र. हातातून संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हात ठेवायचा आहे. स्वतःसाठी पण असाच ठेवायचा आहे, दुसऱ्या पेशंटला जवळ समोर झोपवा आणि त्याचा आज्ञाचक्र आणि त्याच्या मणिपूर चक्रावर हात ठेवा. लेव्हल 1 मध्ये हात लावावा लागतो, स्पर्श चिकित्सा आहे. लेव्हल 2 मध्ये तुम्ही जेव्हा शिकायला जाता, तो पेशंट जगाच्या पाठीवर कुठेही असेल, दुसऱ्या देशात आहे, दुसऱ्या राज्यात आहे, विदाऊट एनी टच तुम्ही हिलिंग करू शकता. हे प्रॅक्टिकल क्लासमध्ये करून घेतल्या जातं. ठीक आहे. हे प्रॅक्टिकल करून घेतल्या जातं. तर लक्षात घ्या, पोटाच्या कुठल्याही समस्येसाठी काय सांगितलं मी, एक हात आज्ञाचक्र आणि दुसरा हात नाभीच्या 3 बोट वर असलेल्या मणिपूर चक्रावर संवेदना सुरू होऊन संपेपर्यंत हिलिंग करायचं आहे. लिहत बसू नका, कारण तुम्हाला मी काय देणार आहे, पीडीएफ पाठवणार आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यातनं सगळ्या आजारांसाठी प्रोटोकॉल हाच तुम्हाला नंतर फॉलो करता येणार आहे. त्याच्यानंतर किसी भी प्रकार का सिरदर्द या मायग्रेन की मुक्ती के लिए, कारण डोकेदुखीच्या लई आपल्याला एवढं डोकं दिलं देवानी की ते जास्तीच दुखत राहते त्याचा विचार करून करून. तर मग या डोकेदुखीसाठी काय करायचं, कंटिन्यू मायग्रेन राहत असेल तर काय करायचं, तर एक हात मणिपूर चक्र. का बरं? कारण माणसाच्या सगळ्या इच्छा पोटात दडल्या असतात, बरोबर की नाही. मग त्या पूर्ण नाही झाला तर डोकं दुखते. मग एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र जेनेटिक ऑर्गनच्या समोर, एक हात मणिपूर चक्र, एक हात मूलाधार चक्र आणि दुसरा हात आज्ञा चक्र आणि हृदय चक्र. इथे जास्ती विचार करतो म्हणून इथे, आणि मनाला दुखवलं कोणीतरी तर हार्ट चक्रावर इफेक्ट होते. म्हणून आपण मायग्रेनसाठी आणि डोकेदुखीसाठी किती पॉईंट कव्हर करतोय? 4 पॉईंट. आज्ञा चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र आणि मूलाधार चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर निराशा, हताशा, नकारात्मक विचार, तणाव, डिप्रेशन या सगळ्या प्रॉब्लेमवर कुठं हात ठेवायचा आपल्याला? एक हात आज्ञा चक्र, दुसरा हात स्वाधिष्ठान चक्र, नाभीच्या 3 बोट खाली. एक हात आज्ञा चक्र आणि दुसरा हात स्वाधिष्ठान चक्र. ठीक आहे. त्याच्यानंतर श्वासासंबंधित काही प्रॉब्लेम आहे, अस्थमा आहे, लंग्स रिलेटेड काही प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी कुठे आज्ञा चक्र, हृदय चक्र, आज्ञा चक्र, हृदय चक्र, मणिपूर चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र आणि लंग्स, दोन्ही लंग्सवर आपल्याला हिलिंग करायचं आहे. दोन्ही लंग्सवर आपल्याला हिलिंग करायचं आहे. ठीक आहे.
या पद्धतीने प्रत्येक आजारावर कुठे हात ठेवायचा, अगदी शरीरावर कॅन्सर ची गाठ असेल, सर्दी खोकला झालेला असेल, सायनसचा प्रॉब्लेम असेल, बीपीची समस्या आहे, शुगरची समस्या आहे, कानाची समस्या आहे, कुठल्याही समस्यांसाठी मी तुम्हाला प्रोटोकॉल पाठवणार आहे, ज्याच्या 7 पॉइंट आपले 7 चक्रांचे आपण कव्हर करून कुठल्याही प्रॉब्लेमवर सोल्युशन देणार आहे. जेवढ्या ट्रस्टफुली तुम्ही या ऊर्जांचा वापर कराल, याच्या सोबत हेल्थसाठी तुम्ही जिबूचे सिम्बॉल, हेल्थ सिम्बॉल टाकू शकता. हिलिंग करताना यू विल गेट द रिझल्ट. ओके. 2 हात वेगवेगळ्या ठिकाणी कसं ठेवायचं, पहिले हे ठेवले, मग दुसरे हात काढून 2 हातावर ठेवले, एका जागी संवेदना संपल्या की मग एक एक हात करून दुसऱ्या जागी ठेवल्या. ठीक आहे, फक्त वेळ डबल लागेल आणि त्याच्यानुसार रिझल्ट येईल. ओके. 4 हात आपण आणू शकत नाही, नाहीतर दुसऱ्यांना बोलवाल 2 हात थांब, मी इकडे हिलिंग करते, 2 हात तू बाकीचे पॉईंट कव्हर कर. आम्ही शिकलो, ग्रुप हिलिंग जेव्हा शिकलो ना, तर एकाच व्यक्तीला आम्हाला जेव्हा प्रॅक्टिस दिली होती, ऑफलाईन सेशन असायचे तेव्हा, ऑफलाईन सेशन मध्ये 4 व्यक्तीला बसवलं आजूबाजूला आणि त्याच्या सगळे पॉईंट एकेकाला 4-4 पॉईंट कव्हर करायला सांगितले. ठीक आहे, तसं आपल्याला करायचं नाही. सध्या आपल्याला स्वयंशुद्धीकरण कालावधीमध्ये आपण लेवल 1 साठी तर आपल्या आपल्या समस्यांवर आपल्याला सोल्युशन द्यायचं आहे. ओके. चला, तर आता आपण बघणार आहे आजचा आपला टॉपिक. तर याचा तुम्हाला पीडीएफ मिळेल, यानुसार तुम्ही हिलिंग करू शकता. त्यानंतरचा टॉपिक आपला सुटून गेलेला रेकीचा इतिहास. नाही सांगितलं ना मी इतिहास अजूनपर्यंत? ओके. कारण जी रेकी शिकून राहिलो, मी माझा इतिहास सांगितला नाही अजूनपर्यंत. गेले 6 दिवस झाले कोण तुमच्यासमोर बडबड करत आहे काहीच माहिती नाही म्हणा. कोणी कोणी सर्च केलं गुगलवर जाऊन, ज्यांचा क्लास करत आहे काही, गुगलवर जरी सर्च केलं तरी भेटून जातं. चला ठीक आहे, नंतर आपण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघू. कारण माझ्याजवळ वेळ एवढा म्हणजे असं वाटतं की तुम्हाला जास्तीत जास्त द्यायचं आहे, तर त्याच्यात मी माझ्याबद्दल विशेष माहिती देऊन वेळ नाही कमी करायचा आपल्याला क्लासेसचा. एकच मिनिट. पीटी. चला, सो आपण रेकीचे 5 तत्व शिकलो त्या दिवशी. रेकी आज केली म्हणजे आपल्याला जीवनाला आज मध्ये आणायचं, की जे काही जीवन आहे ते कुठे आपलं फक्त आज आणि आज मध्ये आहे. जे काही आहे ते आज मध्ये आहे. तो आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी, आज के लिए मैं चिंताओं से दूर रहूंगी या रहूंगा, आज मैं अपने पर हुई आशीर्वाद की. जेव्हा करोडोचं शरीर आहे आपल्याला, करोडो देऊन आपण एक डोळा कुणाला दान करू शकत नाही. आज मैं ईमानदारी से अपने काम करूंगा. आणि जेही आपल्यावर कर्तव्य टाकलेलं आहे विद्यार्थी जीवनात, अध्ययन, एखाद्या कुटुंबाची गृहिणी जर असेल तर त्या गृहिणीने त्या कुटुंबाला आनंदी कसं ठेवायचं, कर्त्या पुरुषांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी इमानदारीने निभवायची आणि प्रत्येक जीवत प्राण्याबद्दल थँकफुलनेस ठेवायचं. तर डॉक्टर मिकाओसुई यांनी ही रेकी इन्व्हेंट केली, रिडिस्कवर केलेली आहे. कृपया मीनाक्षी मॅडम स्क्रीनवर लिहू नका. ठीक आहे, कारण कसं मी रेकी शिकवण्यात एक्सपर्ट आहे हो. हे एडिट बिडिट करण्यात त्याच्यातलं काही समजत नाही मला, की आता हे इरेजरने तुम्ही ओढलेल्या रेषा डिलीट करणं मला त्रास होतो. चलो.
चला पुढे जाऊया. तर डॉक्टर मिकॉसी यांनी ही रेकी रिडिस्कवर केलेली आहे. डॉक्टर मिकाउसी यांचा जन्म आहे 15 ऑगस्ट 1865. हे PhD झालेले व्यक्ती होते आणि यांनी अनेक धर्मांचा अभ्यास केलेला होता. एक दिवस कॉलेजमध्ये त्यांच्या काही विद्यार्थ्यांनी त्यांना प्रश्न विचारला की मनुष्याच्या सगळ्या आजारांवर किंवा दुःखांना निवारण करणारी अशी काही टेक्निक आहे का. विशेषतः त्यांना आजाराबद्दल विचारण्यात आलं. तर त्यांनी जो काही त्यांचा अभ्यास झाला होता त्यानुसार त्यांना असं माहिती होतं की सगळ्या आजारांवर उपाय सुचवणारी एनर्जी आहे, बट कशा पद्धतीने, प्लीज स्क्रीनवर लिहू नका, आपण कशा पद्धतीने या सगळ्या आजारातनं बाहेर पडू शकतो, तर याची जी टेक्निक आहे याचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी तिथल्या ख्रिश्चन धर्मगुरूंची भेट घेतली. मूळचे ते जपानचे आहेत आणि जपानमध्ये त्यांनी ख्रिश्चन धर्माचा पूर्ण अभ्यास केलेला होता, बौद्ध धर्माचा अभ्यास केलेला होता. आणि त्यांनी भारतामध्ये असं म्हटलं जातं की 7 वर्ष काशीमध्ये येऊन संस्कृतचा अभ्यास केला आणि इथल्या वेदांना समजून घेण्याचा प्रयत्न केला. तर भगवान बुद्ध रचित कमलसूत्र या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख आढळतो. तसेच वेदांमध्ये अथर्व वेदामध्ये देखील रेकीचा उल्लेख आढळतो. ठीक आहे, रेकीचा उल्लेख अथर्व वेदामध्ये देखील आहे. तर यांनी जेव्हा अभ्यास केला तर सगळे त्यांना माहिती झालं की अशी एक ऊर्जा उपस्थित आहे जी व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक लेवलच्या उन्नतीसाठी सहाय्यक आहे. बट प्रश्न हा होता, हाऊ टू यूज दॅट एनर्जी. त्या एनर्जीला वापरायचं कसं हे मात्र त्यांना माहिती नव्हतं. आणि म्हणून त्यांनी जो काही अभ्यास केला, भगवान बुद्धांनी 12 वर्ष तपश्चर्या केली, महावीरांनी तपश्चर्या केली, अनेक साधू संतांनी तपश्चर्या केल्यानंतरच त्यांना ज्ञानप्राप्ती झाली हे त्यांना कळलं. आणि म्हणून त्यांनी जपानमधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर, जिथे आज रेकीचं मंदिर आहे, जपानमधल्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर 21 दिवस त्यावेळेस अन्न पाणी त्यागून तपश्चर्या करायचा निर्णय घेतला. आणि ते 21 दिवस ओळखण्यासाठी त्यांनी एका छोट्या पिशवीमध्ये छोटे छोटे दगड टाकले, तिथे गेले, अन्न पाणी त्यागून त्यांनी रोज तपश्चर्या सुरू केली. एक प्रार्थना झाली, एक दिवस संपला की एक दगड खाली टाकायचे, दुसरा दगड, असं करता करता 20 दिवस संपले. आणि मिकाऊसूंना काही अनुभव आला नाही. ते हताश झाले की अख्खं जीवन मी ज्या ऊर्जांच्या शोधासाठी दिलं, हा माझा शेवटचाही प्रयत्न फेल ठरतो की काय. आणि म्हणून त्यांनी या ऊर्जांच्या शोधासाठी पूर्ण प्रार्थनेने म्हटलं की आता मी तुझ्या ईश्वरास शरण आहे, मला अपयश येतं की काय असं मला वाटायला लागलं, मला योग्य मार्ग दाखव. पूर्ण श्रद्धेने प्रार्थना केली आणि त्या 21व्या दिवसाच्या संध्याकाळी त्यांच्या जणू ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जे मगाशी म्हटलं ना शक्तिपात कसा करतात, तर तो आपला रेकी लेवलचा विषय नाही, ग्रँड मास्टरमध्ये तो शिकवला जातो. तो ब्रह्मांडाने, संपूर्ण युनिव्हर्सने जणू काही सिम्बॉल्स जे आपण रेकीच्या सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये शिकतो, ते पूर्ण ब्रह्मांडाने त्यांच्यावर त्या ऊर्जांचा प्रवाह टाकला. आणि रात्रभर जणू त्या ब्रह्मांडाने त्यांना संपूर्ण ऊर्जांनी संपूर्ण केलं, निसर्गाने त्यांचा शक्तिपात केला. आपणही प्रयत्न करू शकतो, पण त्याच्यासाठी आपल्याला भगवान बुद्धांसारखे 12 वर्ष लागतील की डॉक्टर मिकॉनसारखे 21 वर्ष लागतील, किंवा ऋषीमुनी जे हजारो वर्ष तपश्चर्या केल्यावर त्यांना सिद्धी प्राप्त होते, ते आपल्याला ठरवावं लागेल. आपण आहोत सांसारिक लोक. आपल्याला काय पाहिजे जीवनामध्ये? 5 गोष्टी: परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य. बरोबर की नाही? आपली काही तप करायला जायची इच्छा नाहीये. आपल्याला जे काही पाहिजे या जीवनात सुख समाधान. कारण कोणी पाहिलं, एकदा मी गेल्यावर माझ्या कुटुंबातले मला 4-5 तासात पोहोचून मोकळे होतील, मग त्या घरातल्या फोटो मधल्या हारातनं थोडी मी त्या फोटो मधनं स्वतः पाहणारे बाकीचे काय करतात, जो है इस शरीर के साथ है. आणि म्हणून तेरा मंगल मेरा मंगल के भावना से खुद के लिए, परिवार के लिए और समाज के लिए कुछ तो भी करना आहे. बरोबर की नाही? त्याच्यामुळे आपण रेकीला कसं स्वीकारायचं? आपल्या जीवनात सुख समाधान आरोग्यासाठी. मग डॉक्टर मिकॉसींनी या ऊर्जांच्या शक्तिपाताच्या काही विधी ग्रँड मास्टर लोकांना शिकवल्या आणि त्याच्यातनं या ऊर्जा पुढे गेल्या. तर डॉक्टर मिकॉसींचा तो शक्तिपात जणू ब्रह्मांडाने केला आणि त्याच्यानंतर ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला आणि दुसऱ्या दिवशी ते खूप ऊर्जावान झाले. आणि आता आपल्याला त्यांना असं वाटलं की मला आता याचं नॉलेज कुणाला तरी द्यायचं आहे. ज्या गोष्टी मला जीवनामध्ये प्राप्त झाल्या, आय हॅव टू जस्ट शेअर टू समवन.
आणि म्हणून ते तिथून पहाडीवरनं धावत धावत खाली आले. त्यांना धावता धावताना त्यांच्या पायाच्या अंगठ्याला ठेच लागली. ठेच लागली आणि त्यांच्या अंगठ्यातनं रक्त व्हायला लागलं. आपल्यालाही काही लागलं तर आपण काय पकडतो? आपल्या हाताने त्या बॉडी पार्टला स्पर्श करतो. कुठेही काही लागलं तर आपल्या हाताचा स्पर्श तिथे होतो. डॉक्टर मिकाओसींनी सुद्धा पायाच्या अंगठ्याला स्पर्श केला आणि अचानक त्यांना एका ऊर्जांचा हातातून प्रवाहित होताना अनुभव झाला आणि त्यांचं भळभळ वाहणारं रक्त आणि होणाऱ्या वेदना क्षणात थांबल्या. हा डॉक्टर मिकाओसींनी स्वतःच्या शरीरावर घेतलेला रेकीचा पहिला अनुभव. त्यानंतर त्यांना तीव्र भुकेची जाणीव झाली. त्या पहाडीच्या खाली असलेल्या एका खानावळीत ते गेले आणि त्यांनी सांगितलं की मी 21 दिवस झाले उपाशी आहे, मला पोटभर जेवण द्या. त्यांचं वय बघता हॉटेल मालकाने म्हटलं की सर तुम्ही ज्यूस बीस घेऊन उपवास सोडा, नंतर जेवण करा. ते बोलले नाही, मला पोटभर जेवायचंय. आता परवा एकादशी आहे, शिवरात्रीची एकादशीच आहे. मग 2 वेळा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते काय काय होऊन जातं तुम्हाला माहिती आहे. पण ते आपण एकादशीच्या दिवशी जास्तीचा फराळाच्या नावावर दुसरं काही खातो ती वेगळी गोष्ट आहे. पण हे खरोखर उपाशी होते आणि यांनी ते जेवण पोटभर केलं पण त्यांना पोटाला कुठलाही त्रास झाला नाही. तर हा त्यांचा दुसरा अनुभव. पण जेवण करत असताना हॉटेल मालकाची नात जी तिथे त्यांना वाढत होती ती 13-14 वर्षाची होती आणि तिच्या चेहऱ्यावर खूप वेदना दिसत होत्या. डॉक्टर मिकाओसींना आतून प्रेरणा झाली की हिला मी विचारावं की नेमकं हिला का बरं त्रास होतोय. आणि म्हणून डॉक्टर मिकाओसींनी जेव्हा त्या मालकाला विचारलेला मुलीला काय झालंय तर म्हणे हिच्या दात दुखत आहे, त्याच्यामुळे हिच्या गालांवर स्वेलिंग आलंय. डॉक्टर मुकासांना आंतर प्रेरणा मिळाली आणि त्यांनी त्या हॉटेल मालकाची परवानगी घेतली. त्या मुलीच्या दोन्ही गालावर स्पर्श केला आणि 15 ते 20 मिनिटामध्ये त्या मुलीच्या वेदना आणि स्वेलिंग कमी झाली. हा डॉक्टर मिकाओसींनी हँडल केलेला पहिला पेशंट. आता डॉक्टर मिकाओसी एका चांगल्या कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. त्यांचं लाईफ तोपर्यंत सेटल होतं आणि त्यांना असं वाटलं की मला ही जी ऊर्जा भेटलेली आहे हिचा उपयोग आता मी जनकल्याणासाठी करील, गरीब आणि गरजू लोकांना करील. आणि म्हणून त्यांनी 7 वर्षासाठी आपलं घर सोडलं आणि इथे जपानमध्ये बेगर सोसायटी भिकाऱ्यांच्या वस्तीमध्ये जाऊन त्यांनी एक कुटी बांधली आणि निस्वार्थ भावनेने लोकांना रेकीचा उपचार द्यायला सुरुवात केली. उद्देश काय होता की ते भिकारी लोक सभ्य लोकांच्या वस्तीत जाऊन नॉर्मल व्यक्तीचं जीवन जगतील, हा त्यांचा उद्देश होता. पण त्या 7 वर्षात त्यांना बरेचदा असं लक्षात आलं की हे लोक वारंवार तिथे वापस येऊन राहिले. ज्यांना मी आजारातनं बरं केलं, त्यांच्या जीवनातल्या समस्यातनं बरं केलं, ते वारंवार वापस येऊन राहिले. नेमकं ओ सॉरी, परत आपले 4:30 5:30 झाले. माझी मास्टर लेवलच्या बॅचचं टायमिंग आहे, कारण शिकवताना माझं लक्ष नाही राहत. हा विषय आपण उद्या कंटिन्यू करू. उद्या आपण भेटू, कारण बाकीच्यांचे मेसेज येणं चालू होतात. सो उद्या आपण याच वेळेवर भेटणार आहोत. सो मला ऐकून घेतलं यासाठी आपलं कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परम सुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आजचं सेशन कसं वाटलं नक्की ग्रुपवर शेअर करा. तुमचं शेअरिंग माझ्यासाठी प्रेरणा आहे. सो थँक्यू 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 व्हेरी मच. आणि रोजचे व्हिडिओ बघण्यासाठी कृपया आमच्या युट्यूब चॅनलला, ज्या ग्रुपवर तुम्ही तिथे लिंक येईल त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन जे आमच्या युट्यूबचे जे तुम्हाला व्हिडिओज पाहिजे आहेत, विविध क्रिस्टलची माहिती पाहिजे ती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.